सांध्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कास्तकार बनवासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला. अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांचे शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. सांध्यापासून मांद्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी म्हणजे तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या माहितीच्या अनुसार आता 1 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव. पण इथं हा प्रश्न उद्भवलाय की 1 सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात सोयाबीनचे भाव. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या महत्त्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा. याच्यावर येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना पाहावयास मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती. जी माहिती आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची. ज्या माहितीच्या अनुसार आता 1 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव. पण इथं हा प्रश्न उद्भवलाय की 1 सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला असं काय घडताना दिसणार आहे व ही जी घडामोड घडणार आहे तर याचा परिणाम मग 1 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीनं होऊ शकतो. नक्की 1 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा वाढणार की मग घटणार. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दरपातळी आहे ती दरपातळी सध्याच्या कंडिशनला 6,700 रुपये प्रति क्विंटल पासून 7,200 रुपये प्रति क्विंटल आहे. तसं बघायला गेलं तर आपल्याकडे सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचं ऑफ सीझन आहे. या सीझनमध्ये सोयाबीनची आवक ही अत्यंत कमी असते आणि जर बघायला गेलं तर सप्टेंबर महिन्यात तर अत्यंत कमी असते. कारण सप्टेंबर महिन्यामध्ये जेवढ्या काही त्या ठिकाणी मिल्स असतात ते काय करतात, स्वतःचं असणारं सर्व्हिसिंगचं काम करून घेत असतात. मग अशा परिस्थितीमध्ये ते काही जास्त खरेदी करत नाहीत किंवा मालसुद्धा मार्केटमध्ये जास्त येत नाही. त्यांची तयारी ऑक्टोबर महिन्यासाठी असते. पण लक्षात घ्या, ऑक्टोबर महिन्यात नवीन हंगामात सोयाबीनचा बाजारभाव कसं राहणार याचं बरंचसं चित्र हे सप्टेंबर महिन्यात या ठिकाणी स्पष्ट होत असते. म्हणजे सप्टेंबर महिना आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मग सप्टेंबर महिन्यामध्ये बाजारभावाचं चित्र हे कसं राहू शकते समजून घेऊया. बघा मित्रांनो, 1 सप्टेंबर नंतर आपण जर बघायला गेलं तर आपल्या देशामध्ये काही जास्त प्रमाणात सोयाबीनची आवक दिसणार नाही, कारण हे ऑफ सीझन आहे. म्हणजे 1 सप्टेंबर नंतर देशात सोयाबीनचे बाजारभाव वाढतील का घटतील हे सर्वस्वी आंतरराष्ट्रीय बाजारातून त्या ठिकाणी ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बघायला गेलं तर मग सप्टेंबर महिन्यात कोणत्या देशाचं सोयाबीन मार्केटमध्ये येते, तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपण जर बघितलं तर सप्टेंबर महिन्यामध्ये अमेरिका या देशाचं सोयाबीन हे मार्केटमध्ये येते. मग अमेरिकेमध्ये सोयाबीन जर मार्केटमध्ये येत असेल की ज्यांचं उत्पादन भारतापेक्षा 10 पट अधिक आहे, तर हे सोयाबीन जसं मार्केटमध्ये आलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आवकेचा दबाव वाढतो आणि सोयाबीनचा बाजारभाव हा थोडा घसरतो. पण यंदाच्या वर्षी अमेरिकेमध्ये फुलोरा अवस्था आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत काय व्यवस्थित पाऊस झाला नाही, त्यामुळे तिथं उत्पादन घटण्याची शक्यता आहे. म्हणजे याचा अर्थ काय की अवकेचा दबाव राहून एक 2-3% सोयाबीनचे दर घसरतील, पण सोयाबीनचे बाजारभाव जास्त करून सप्टेंबर महिन्यात सुद्धा स्थिर राहतील. म्हणजे 1 सप्टेंबर नंतर सोयाबीनचे बाजारभाव हे आपल्याला 100-200 घटताना दिसतील, पण ओव्हरऑल परिस्थितीमध्ये देशात सोयाबीनचे बाजारभाव 1 सप्टेंबर नंतर स्थिर राहण्याची दाट शक्यता आहे. या स्थिरतेमध्ये सोयाबीनचे बाजारभाव जास्त करून 6,500 रुपये प्रति क्विंटल पासून 7,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहण्याची दाट शक्यता दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये मग ज्या कास्तकार बांधवांकडे थोडं बहुत सोयाबीन शिल्लक आहे, कारण जास्त कास्तकार बांधवाकडे सोयाबीन शिल्लक नाही, कारण हे ऑफ सीझन आहे. तर आपण सर्वांनी काय करायचं की या ठिकाणी आपल्यापाशी असणारं थोडंफार सोयाबीन जी सध्या तेजी आहे त्यात विकून टाकायचे. कारण अमेरिकेचं सोयाबीन सप्टेंबरमध्ये आणि भारताचं सोयाबीन ऑक्टोबरमध्ये येणार आहे. यामुळं आपल्याला 200-300ची घसरण दिसणार आहे, आवकेचा दबाव आहे म्हणून. हा एवढं आहे की भविष्य सोयाबीनचं उज्ज्वल आहे.
तर हे होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर, की 1 सप्टेंबरनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे, तर तो कशा पद्धतीनं राहू शकतो. तर दर पातळी 6,500 ते 7,000च्या दरम्यान राहण्याची दाट शक्यता आहे. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा कशा पद्धतीनं राहील, याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडता YouTube चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल हा व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार.